नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम ज्यांनी आपली ही स्पेशल ऑनलाईन टेस्ट सिरीज ड्रायव्हर भरतीसाठी खरेदी केलेली आहे त्यांच्यासाठी एक सूचना आहे की या टेस्ट सिरीजमध्ये मुंबई शहर, नागपूर शहर आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही शहरांची विशेष माहिती असलेली MCQ स्वरूपातील एक PDF ॲड केलेली आहे आणि याचे सविस्तर स्पष्टीकरण देखील दिलेले आहे। त्यामुळे या तिन्ही शहरांविषयीच्या 3 PDF तुम्ही डाउनलोड करा, त्याची चांगली तयारी करा, त्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातील। तर या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमामध्ये मेन्शन केल्याप्रमाणे मुंबई शहर, त्यातील महत्त्वाचे स्थळे आणि महत्त्वाचे रस्ते याच्याविषयी MCQ स्वरूपात आपण तयारी करणार आहोत, जेणेकरून परीक्षेत याच्यावरती तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर तुम्हाला देता येईल। त्याचबरोबर मुंबई शहराविषयी महत्त्वाच्या प्रश्नांची या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची चांगल्या प्रकारे रिव्हिजन देखील होईल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई शहराचे प्रवेशद्वार म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया कोणत्या भागात स्थित आहे? तर मुंबई शहराचे प्रवेशद्वार, ज्याला आपण गेटवे ऑफ इंडिया म्हणून ओळखतो, ते आहे मुंबई शहरातील कुलाबा भागात। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा, मुंबईतील सर्वात लांब पूल कोणता आहे जो मुंबई आणि नवी मुंबईला जोडतो? तर मुंबई शहरामध्ये असा कोणता पूल आहे जो मुंबई शहर आणि नवी मुंबई या 2 शहरांना जोडतो? तर त्या पुलाचे नाव आहे अटल सेतू। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल। परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अटल सेतू खूप महत्त्वाचा आहे, कारण हा मुंबईतील सर्वात लांब पूल असून त्याची लांबी आहे 21.8 किलोमीटर एवढी। त्यामुळे ही लांबी देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 3, मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य इमारत कोणत्या परिसरात आहे? तर आपली परीक्षा ही मुंबई उच्च न्यायालयाची असल्यामुळे याच्या संदर्भात अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला अपेक्षित असेल। तर मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य इमारत ही फोर्ट या भागात आहे आणि त्याच्या जवळच हुतात्मा चौक देखील आहे किंवा हुतात्मा चौक परिसर असा देखील पर्याय तुम्हाला देऊ शकतात। त्यामुळे फोर्ट आणि हुतात्मा चौक परिसर हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येईल। आता आपण याच्या संबंधी अधिक माहिती बघूया। परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य इमारत ही मुंबईच्या कोणत्या भागात आहे? मग तुम्हाला परीक्षेत पूर्व, पश्चिम, दक्षिण अशा स्वरूपाचा पर्याय दिला जाऊ शकतो। मग तुमचे योग्य उत्तर काय असेल? तर ही इमारत आहे दक्षिण मुंबईमध्ये। दक्षिण मुंबईतील फोर्ट या भागात ही इमारत आहे आणि या इमारतीच्या समोरच ओवेल मैदान आहे। त्यामुळे हे मैदान देखील लक्षात ठेवा, हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे। त्यानंतर याची स्थापना कधी झाली मुंबई उच्च न्यायालयाची? तर याची स्थापना झाली 14 ऑगस्ट 1862 रोजी। ही तारीख तुमची पाठच असायला हवी। त्यानंतर ही इमारत कोणत्या शैलीतील आहे? तर ही आहे गॉथिक शैलीतील इमारत। त्यामुळे ही शैली लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो। आणि ही इमारत बांधण्यासाठी प्रमुख अभियंता कोण होता? तर ब्रिटिश कर्नल J.A. फुलर यांनी या बिल्डिंगचे आर्किटेक्चर बनवलेले होते। त्यामुळे हे J.A. फुलर हे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो। आणि तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन ते विचारू शकतात की मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कधी समावेश करण्यात आला? तर ते साल होते 2018। त्यामुळे साल देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो। आता ज्या प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य इमारत कोणत्या परिसरात आहे असा प्रश्न विचारला, त्याच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राचे मंत्रालय किंवा महाराष्ट्र राज्य सचिवालय कोणत्या परिसरात आहे किंवा महाराष्ट्र राज्याचे विधान भवन किंवा विधिमंडळ हे कोणत्या परिसरात आहे? तर ते आहे नरिमन पॉईंटला। त्यामुळे हा नरिमन पॉईंट देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, ईस्टर्न फ्रीवे प्रामुख्याने कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? आता परीक्षेमध्ये सिलेबसमध्ये आपल्याला रस्त्यांची माहिती देखील असावी असं मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे रस्त्यांच्या विषयी देखील प्रश्न अपेक्षित आहेत। तर हा जो ईस्टर्न फ्रीवे आहे तो जोडतो DP मेलो रोड दक्षिण मुंबईमधील ते चेंबूर किंवा घाटकोपर या ठिकाणांना। त्यामुळे हे दोन्ही ठिकाणी लक्षात ठेवा, DP मेलो रोड ते चेंबूर किंवा घाटकोपर। त्यामुळे ईस्टर्न फ्रीवेची ही 2 ठिकाणे लक्षात घ्या। पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, मरीन ड्राईव्ह या रस्त्याला अधिकृतपणे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मुंबईतील फेमस असा समुद्रकिनारचा हा जो मरीन ड्राईव्ह आहे, तर या परिसराला किंवा या रस्त्याला एक अधिकृतपणे नाव आहे। तर ते नाव कोणते आहे? तर ते आहे नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग।
त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. अशा स्वरूपाचा देखील रस्त्याच्या अधिकृत नावावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 6. मुंबई पुणे एक्सप्रेस वेची सुरुवात मुंबईमध्ये साधारणपणे कोणत्या ठिकाणाहून सुरू होते? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न असेल, कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा खूप चर्चेतला विषय असतो, त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारण्याची देखील शक्यता जास्त आहे. तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे याची सुरुवात ही मुंबईमधील कळंबोली किंवा पनवेल जवळ होते. आता पनवेल किंवा कळंबोली हा पर्याय कोणता असेल त्याच्यावरून योग्य उत्तर ठरवायचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या उपनगरामध्ये आहे? तर हे जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, हे उद्यान मुंबईतील बोरिवली या उपनगरामध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8. वेस्टर्न एक्सप्रेस वे हायवे कोणत्या ठिकाणापासून सुरू होतो? तर आपण मागाशी पाहिलेला ईस्टर्न एक्सप्रेस वे, त्याचप्रमाणे हा वेस्टर्न एक्सप्रेस वे हा एक्सप्रेस वे वांद्रे किंवा कलानगर या भागापासून सुरू होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. आशियामधील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी कोणत्या रेल्वे स्थानकाजवळ आहे? तर आशियामधील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर त्याचं उत्तर असेल धारावी हे, किंवा धारावी ही झोपडपट्टी कोणत्या शहरात आहे असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर हे उत्तर याचं द्यायचं मुंबई. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्याजवळ कोणती रेल्वे स्टेशन्स आहेत? तर सायन रेल्वे स्टेशन, माटुंगा आणि माहीम रेल्वे स्टेशन. तर ही 3 रेल्वे स्टेशन ही धारावीजवळ आहेत. त्यामुळे परीक्षेत कोणता पर्याय तुम्हाला दिलेला असेल त्याच्यावरून तुमचे योग्य उत्तर ठरणार आहे. किंवा परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की सायन, माटुंगा आणि माहीम या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये कोणती झोपडपट्टी आहे? तर याचं उत्तर असेल धारावी हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. परीक्षेत कशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय काय आहेत त्यावरून तुमचे सर्वात योग्य उत्तर ठरवायचे आहे. प्रश्न क्रमांक 10. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र म्हणजेच बार्क किंवा BARC हे कोठे आहे? तर हे आहे तुर्भे किंवा ट्रॉम्बे या परिसरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11. मुंबईतील हँगिंग गार्डन कोणत्या टेकडीवरती स्थित आहे? तर हे देखील प्रसिद्ध असे गार्डन आहे मुंबईतील, आणि हे गार्डन आहे मलबार हिल या टेकडीवरती स्थित. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की या हँगिंग गार्डनचे दुसरे नाव काय आहे? तर याला दुसरे एक नाव आहे, ते आहे फिरोज शाह मेहताब गार्डन. त्यामुळे याचे नाव देखील हे लक्षात ठेवा, किंवा परीक्षेत प्रश्न येईल फिरोज शाह मेहता गार्डन म्हणजेच हँगिंग गार्डन कोठे आहे? तर ते आहे मलबार हिलवरती. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राचे सचिवालय किंवा मंत्रालय कोणत्या परिसरात आहे? तर महाराष्ट्राचे सचिवालय किंवा मंत्रालय हे आहे नरिमन पॉईंट परिसरावरती किंवा नरिमन पॉईंटला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13. नेहरू तारांगण किंवा नेहरू प्लॅनेटेरियम कोणत्या भागात आहे? तर हे जे नेहरू तारांगण आहे ते आहे वरळी या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड कोणत्या 2 महामार्गांना जोडतो? तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात परीक्षेमध्ये. त्या दृष्टिकोनातून हा येथे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर मुंबईतील प्रसिद्ध जोगेश्वरी आणि विक्रोळी लिंक रोड हा जोडतो पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाला, म्हणजेच ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेला जोडण्याचं काम करतो जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. मुंबईमधील सर्वात जुने संग्रहालय कोणते आहे? तर मुंबई शहरातील सर्वसाधारणपणे सर्वात जुने संग्रहालय मानले जाते डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. आणि हे भाऊ दाजी लाड संग्रहालय कोणत्या भागात आहे? तर हे आहे भायखळा या ठिकाणी. त्यामुळे हे ठिकाण देखील लक्षात ठेवा.
परीक्षेत तुम्हाला ठिकाणांवरती जास्त प्रश्न विचारले जातील की कोणती वास्तू कोणत्या ठिकाणी आहे या प्रकारे. प्रश्न क्रमांक 16, जिजामाता उद्यान किंवा ज्याला आपण राणीची बाग म्हणून ओळखतो ते कोठे आहे? तर जिजामाता उद्यान आहे भायखळा या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला जिजामाता उद्यानाचे अजून एक नाव आहे किंवा 2 नावे आहेत ते देखील लक्षात असावीत. त्याला व्हिक्टोरिया गार्डन म्हणून देखील ओळखलं जातं. आणि या व्हिक्टोरिया गार्डनमुळेच त्याला राणीची बाग म्हटलं जातं. आणि अजून एक नाव आहे ते म्हणजे भायखळा झू किंवा भायखळा प्राणी संग्रहालय. त्यामुळे ही दोन्ही नावे लक्षात ठेवा. त्याचबरोबर राणीची बाग देखील लक्षात ठेवा. कोणत्याही नावावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 17, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच BKC हे काय आहे? तर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ज्याला आपण BKC म्हणतो ते एक व्यावसायिक केंद्र आहे किंवा बिझनेस हब आहे किंवा बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. हे BKC कोणी निर्माण केले असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर हे BKC MMRDAने विकसित केलेलं एक बिझनेस हब आहे. मग याचा उपयोग काय आहे किंवा हे नक्की काय आहे? तर हे जे BKC आहे ते एक आर्थिक केंद्र आहे किंवा येथे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत किंवा 5 स्टार हॉटेल्स आहेत किंवा कॉलेजेस आहेत किंवा बँका जे आहेत त्याचे कॉर्पोरेट ऑफिसेस किंवा मुख्यालय आहेत याच्यामध्ये. आणि हे कशासाठी निर्माण केलेलं आहे असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर जी काही दक्षिण मुंबईमध्ये गर्दी झालेली आहे ती कमी करण्यासाठी हे BKC निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे याचा उपयोग किंवा कशासाठी तयार केलेला आहे हे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, मुंबईतील रेल्वेचे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे चर्चगेट या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19, मुंबई पोर्ट ट्रस्ट कोणत्या उपनगरात स्थित आहे? तर मुंबई पोर्ट ट्रस्ट हे आहे माझगाव या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा कोणत्या समुद्र किनाऱ्यावर आहे? तर मुंबईतील प्रसिद्ध असा हा हाजी अली दर्गा हा दर्गा आहे वरळी समुद्र किनाऱ्यावरती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक किंवा ज्याला आपण चैत्यभूमी म्हणतो ते कोठे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक किंवा चैत्यभूमी आहे दादर चौपाटी या ठिकाणी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 22, मुंबईमधील म्हातारीचा बूट ही प्रसिद्ध वास्तू कोणत्या उद्यानामध्ये आहे? तर मुंबईमधील कमला नेहरू उद्यान या उद्यानामध्ये म्हातारीचा बूट ही एक प्रसिद्ध वास्तू आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणती नदी ही मुंबईतील सर्वात मोठी तसेच महत्त्वाची समजली जाणारी नदी आहे? तर मुंबईच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची तसेच मुंबईमधील सर्वात मोठी नदी आहे मिठी नदी ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर ही जी मिठी नदी आहे ती भारतातील सर्वात प्रदूषित समजल्या जाणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील हे लक्षात ठेवा. त्याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न देखील ते विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणाचा गौरव केला जातो? तर सुरुवातीच्या काळात मुंबई वसवण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा उल्लेख मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असा गौरव कोणी नाना शंकर शेठ यांचा केला? तर ते होते आचार्य अत्रे. आचार्य अत्रेंनी नाना शंकर शेठ यांचा उल्लेख मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून केलेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर सर फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातं.
त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की मुंबईचा सिंह अशी ओळख कोणाची आहे, तर त्याचे उत्तर असेल सर फिरोजशाह मेहता. प्रश्न क्रमांक 25, मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया कोणत्या भागात आहे? तर आपण मागाशीच पाहिलेलं की मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आहे कुलाबा या परिसरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. आता याच्यावरती अजून कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते देखील बघूया. तुम्हाला परीक्षेत कोलाबा न देता अपोलो बंदर परिसर असा देखील पर्याय असू शकतो, त्यामुळे हे देखील त्याचे उत्तर योग्य असेल. त्यानंतर हे ठिकाण दक्षिण मुंबईत आहे हे देखील लक्षात ठेवा. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती हे आहे, त्यामुळे हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्या शेजारी ताज हॉटेल आहे हे देखील इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात असली पाहिजे. त्यानंतर याचा इतिहास काय आहे या गेटवे ऑफ इंडियाचा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे जे स्मारक आहे ते 2 डिसेंबर 1911 रोजी इंग्लंडचा किंग जॉर्ज 5वा आणि क्वीन मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ ते बांधण्यात आलेले. त्यामुळे हे तारीख लक्षात ठेवा 2 डिसेंबर 1911. आणि कोणाच्या आगमनासाठी, तर किंग जॉर्ज 5वा आणि क्वीन मेरी यांच्या आगमनासाठी हे उभारण्यात आलेली वास्तू आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर याचे आर्किटेक्चर कोणाचे आहे किंवा कोणी केलेले आहे, तर जॉर्ज विटेट हे त्याचे आर्किटेक्चरर होते. त्यामुळे वास्तुविशारदाचे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर ह्याची शैली कोणती आहे, तर इंडो सार्सेनिक या शैलीमध्ये हे उभारण्यात आलेलं आहे, म्हणजेच इंडो युरोपियन शैलीमध्ये हे उभारलेलं आहे. त्यामुळे हे 3-4 इन्फॉर्मेशन किंवा MCQ जे ते तयार होतात ते लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 26, मुंबईतील कोस्टल रोड कोणत्या 2 भागांना जोडतो? तर मुंबईतील हा जो कोस्टल रोड आहे तो मरीन ड्राईव्ह ते वरळी किंवा कांदिवली या 2 ठिकाणांना जोडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो कोस्टल रोड आहे त्याच्यावरती अजून एक प्रश्न येऊ शकतो की या कोस्टल रोडचे अधिकृत नाव काय आहे? तर याचे नाव आहे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज. त्यामुळे हे अधिकृत नाव देखील लक्षात ठेवा, याचा देखील प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. त्यानंतर याचा जो पहिला टप्पा होता तो होता मरीन ड्राईव्हपासून प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वरळीपर्यंत, म्हणजेच वांद्रे वरळी सी लिंकच्या टोकापर्यंत. त्यामुळे हा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि याच्या पुढे जाऊन तो कांदिवलीपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आपण येथे कव्हर केलेले आहेत की मरीन ड्राईव्हपासून वरळी आणि तेथून पुढे जाऊन कांदिवलीपर्यंत हा कोस्टल रोड असणार आहे. प्रश्न क्रमांक 27, मुंबईमधील मरीन ड्राईव्ह या रस्त्याला त्याच्या आकारामुळे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर जो मरीन ड्राईव्ह आहे त्याचा आकार हा साधारणतः अशा स्वरूपाचा आहे आणि त्यामुळेच त्याला क्वीन नेकलेस म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. आता हा जो मरीन ड्राईव्ह आहे त्याचे अधिकृत नाव काय असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर याचा अधिकृत नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग. त्यामुळे हा लक्षात ठेवा. त्यानंतर याची लांबी किती आहे, तर हा साधारणतः 3.6 किलोमीटर लांब रोड आहे, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. आणि हा रोड कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो, तर मुंबईतील नरिमन पॉईंटला गिरगाव चौपाटीशी जोडण्याचं काम हा मरीन ड्राईव्ह करतो. त्यामुळे त्याचा विस्तार देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिर कोणत्या भागात आहे? तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे प्रभादेवी या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला जर प्रभादेवी हा पर्याय नसला तर त्याचे उत्तर लिहायचे आहे दादर. त्यामुळे शक्यतो प्रभादेवी हाच पर्याय असेल. जर तो नसेल तर दादर हे सर्वात योग्य उत्तर असेल. त्यानंतर ही जी मूर्ती आहे सिद्धिविनायकाची, ही उजव्या सोंडीची मूर्ती असून एकाच काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आता ज्या प्रकारे तुम्हाला सिद्धिविनायक मंदिर किंवा इतर महत्त्वाची स्थळेवरती प्रश्न विचारला जातो, त्याच प्रकारे मुंबईमधील ऐतिहासिक महाकाली लेणी कोणत्या परिसरात आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल अंधेरी. त्यानंतर मुंबईतील सर्वात प्रसिद्ध चौपाटी कोणती, तर ती आहे जुहू चौपाटी. किंवा असा देखील प्रश्न विचारला जाईल की मुक्तेश्वराचे मंदिर मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आहे जुहू या ठिकाणी. आणि आपण आत्ताच बघितलेलं गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे, तर ते आहे कोलाबा या ठिकाणी.
किंवा अफगाण चर्च कोठे आहे असा देखील प्रश्न येऊ शकता. हे देखील खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. तर हे जे अफगाण चर्च आहे ते आहे कुलाबा या ठिकाणी. त्यामुळे हे काही इतर महत्त्वाची स्थळे आहेत ती देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. मुंबईमधील ओव्हल मैदानाच्या समोर खालीलपैकी कोणती ऐतिहासिक वास्तू आहे? तर आपण मगाशीच पाहिलं की ओव्हल मैदानाच्या समोर काय आहे, तर याच्या समोर आहे मुंबई हायकोर्ट. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या बाजूला कोणते न्यायालय आहे? तर न्यायालयाशी संबंधित अशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत आपल्याला. तर मुंबई महानगरपालिकेची BMCची जी इमारत आहे त्याच्या बाजूला महानगर दंडाधिकारी न्यायालय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे कौटुंबिक न्यायालय. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाची इमारत मुंबईमध्ये कोठे आहे असा देखील प्रश्न तुम्हाला ते विचारू शकतात. तर कौटुंबिक न्यायालयाची इमारत मुंबईमधील BKC म्हणजे बँड्रा किंवा वांद्रे या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघूया ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर परीक्षेत असा देखील प्रश्न विचारला जाईल की महानगर दंडाधिकारी न्यायालय जे आत्ताच आपण पाहिलं तिला काय म्हणून ओळखले जाते? तर किल्ला फोर्ट या नावाने देखील तिला ओळखलं जातं. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. ही कोठे आहे? तर ही BMCच्या अगदी शेजारी असलेले न्यायालय आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने फौजदारी प्रकारची खटले चालतात, क्रिमिनल केसेस. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. त्याचे कामकाज कोणत्या प्रकारचे आहे. आता आपण काही महत्त्वाच्या वास्तू बघूया आणि त्याचे ठिकाण बघूया. तर मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय BMC बिल्डिंग कोठे आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर ती देखील फोर्ट या ठिकाणीच आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अगदी समोर आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाईल की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर कोणती ऐतिहासिक वास्तू आहे? तर ते आहे BMCची बिल्डिंग. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय कोठे आहे? तर ते आहे फोर्ट येथे ओव्हल मैदानाच्या समोर. नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय कुठे आहे? सिटी सिव्हिल आणि सेशन कोर्ट ते देखील फोर्ट याच ठिकाणी आहे, मात्र काळा घोडाच्या जवळ आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर लघुवाद न्यायालय स्मॉल कॉजेस कोर्ट कोठे आहे? तर ते आहे धोबी तलाव येथे LT मार्गला. आणि कौटुंबिक न्यायालय कुठे आहे? फॅमिली कोर्ट जे आत्ताच आपण पाहिलं ते आहे वांद्रे किंवा BKCला. आणि मग औद्योगिक आणि कामगार न्यायालय कुठे आहे? तर ते देखील वांद्रे याच ठिकाणी आहे. तर हे काही महत्त्वाचे कोर्ट आणि महत्त्वाचे ऐतिहासिक वास्तू आहेत ज्याच्यावरती परीक्षेत त्यांच्या ठिकाणावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे हे तोंडपाठ करून ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर मुंबईचे जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते आहे सांताक्रूझ या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याविषयी अधिक माहिती बघूया की तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या विमानतळाचे नाव काय आहे? तर या विमानतळाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. याचे 2 टर्मिनल्स आहेत. टर्मिनल 1 जे आहे त्याला सांताक्रूझ विमानतळ म्हणून ओळखले जातं आणि येथून प्रामुख्याने देशांतर्गत जी विमाने आहेत त्यांची उड्डाणे केली जातात. तर टर्मिनल 2 जे आहे ते सहार किंवा अंधेरी या भागात आहे आणि तेथून सर्व आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल विमाने आणि देशांतर्गत प्रमुख जी विमाने आहेत ती उड्डाणे घेतात. त्यामुळे 2 टर्मिनल लक्षात ठेवा. परीक्षेत प्रश्न तुम्हाला जर टर्मिनलवर विचारला की कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर टर्मिनल 2 हे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आहे. तर देशांतर्गत विमाने हे प्रामुख्याने टर्मिनल 1ला आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोठे आहे? तर ते फोर्ट या ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये. आणि जवाहरलाल नेहरू बंदर कोठे आहे? JNPT तर ते आहे न्हावा शिवा या ठिकाणी नवी मुंबईला. तर हे दोन्ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 33. मुंबईमध्ये तारापोरवाला मत्स्यालय कोठे आहे? तर हे जे मत्स्यालय आहे ते आहे मरीन ड्राईव्हला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत अधिक माहिती बघूया आपण की हे मत्स्यालय दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग या ठिकाणी आहे, जेथून जवळच चर्नी रोड रेल्वे स्थानक देखील आहे. की तुम्हाला प्रश्न येईल की तारापोरवाला मत्स्यालयाजवळ कोणते रेल्वे स्थानक आहे? तर ते चर्नी रोड हे रेल्वे स्थानक आहे.
त्यानंतर याची स्थापना कधी झाली तर 1951 साली तारापूरवाला मत्स्यालयाची स्थापना झाली आणि याचे उद्घाटन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाची संस्था आहे. आणि याची विशेषता काय आहे तर याच्यामध्ये गोड्या पाण्यातील देखील मासे आढळतात आणि खाऱ्या पाण्यातील देखील मासे आढळतात. त्याचबरोबर वेगवेगळे समुद्री जीव देखील येथे पाहायला मिळतात. त्यामुळे याची विशेषता देखील लक्षात ठेवा. त्यानंतर नेहरू सायन्स सेंटर कोठे आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर ते आहे वरळीला. आणि भाऊदाजी लाड संग्रहालय कोठे आहे जे आपण पाठीमागेच पाहिलं ते आहे भायखळा या ठिकाणी. तर ही दोन्ही ठिकाणी खूप महत्त्वाची आहेत. याच्यावरती देखील प्रश्न अशाच प्रकारे ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 34. IIT मुंबई कोणत्या भागात आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई ही आहे पवई या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ज्या प्रकारे IIT बॉम्बे ह्या इन्स्टिट्यूटवर प्रश्न विचारला आहे त्याच प्रकारे अजून काही महत्त्वाच्या इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न अपेक्षित आहे. तर त्या आपण बघूया. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कुठे आहे तर ती आहे कोलाबा या ठिकाणी. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र BARC ती आहे तुर्बे किंवा ट्रॉम्बे या ठिकाणी. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही संस्था कुठे आहे तर ते आहे देवनार या ठिकाणी किंवा चेंबूरला. तर ह्या देखील 3 महत्त्वाच्या संस्था आहेत. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 35. मुंबईत राजभवन कोणत्या भागात आहे तर राज्यपालांचे हे एक निवासस्थान आहे आणि हे आहे मलबार हिल या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की बाणगंगा तलाव हा एक फेमस तलाव आहे मुंबईतील. हा कोणत्या ठिकाणी आहे तर तो देखील आहे मलबार हिल याच ठिकाणी राजभवनाच्या अगदी जवळ. किंवा परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की राजभवनाच्या जवळ कोणता तलाव आहे तर त्याचे उत्तर असेल बाणगंगा तलाव. त्यानंतर 1942च्या भारत छोडो आंदोलनावेळी किंवा चळवळीवेळी त्याची घोषणा कोणत्या मैदानातून झाली तर याची घोषणा ऑगस्ट क्रांती मैदान म्हणजेच गोवालिया टँक मैदानातून झाली. त्यामुळे हे मैदान देखील लक्षात घ्या. त्यानंतर प्रसिद्ध अशा कान्हेरी लेणी कोणत्या ठिकाणी आहेत तर त्या आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बोरिवली या ठिकाणी. आणि या बौद्ध लेण्या खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे अटल सेतू. हा अटल सेतू का महत्त्वाचा आहे कारण हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. त्यामुळे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणता आहे तर तो आहे अटल सेतू. त्याची लांबी आपण पाठीमागेच पाहिलेली आहे ती आहे 21.8 किलोमीटर एवढी. मग याचे कनेक्टिंग पॉईंट्स कोणते आहेत असा प्रश्न येऊ शकतो किंवा कोणत्या 2 ठिकाणांना हा सेतू जोडतो तर शिवडी ते न्हावा शिवा या 2 ठिकाणांना तो जोडतो. त्यामुळे ही दोन्ही ठिकाणे लक्षात घ्या जी अटल सेतूने जोडलेली आहेत. प्रश्न क्रमांक 36. मुंबई शहर हे 7 बेटांचा समूह असून खालीलपैकी कोणते बेट त्यामध्ये येत नाही तर आपल्याला माहीत आहे की मुंबई शहर हे 7 बेटांचा समूह आहे आणि याच्यामध्ये वरळी हे एक बेट आहे, परळ हे देखील एक बेट आहे, माहीम हे देखील एक बेट आहे. मात्र खांदेरी आहे का तर नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग कोणकोणती 7 बेटे आहेत ते आपण बघूया. कुलाबा, ओल्ड वुमन्स आयलंड याला छोटा कुलाबा देखील म्हटलं जातं. त्यानंतर मुंबई, माझगाव, वरळी, माहीम आणि परळ अशी एकूण 7 बेटे बनून मुंबई हे शहर तयार झालेलं आहे. त्यानंतर प्रशासकीय दृष्टिकोनातून मुंबईमध्ये 2 जिल्हे पाडण्यात आलेले आहेत. एक आहे मुंबई शहर जिल्हा आणि दुसरा आहे मुंबई उपनगर जिल्हा. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांची नावे लक्षात ठेवा. मुंबई शहरचे पालकमंत्री कोण आहेत असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर मुंबई शहराचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री कोण आहेत तर आशिष शेलार हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत. आणि त्यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा हे देखील सहपालकमंत्री म्हणून मुंबई उपनगरचे काम करत आहेत. त्यामुळे दोन्ही 3 नावे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 37. भारतातील पहिली रेल्वे बोरी बंदर ते ठाणे या मार्गावर किती साली धावली तर भारतातील पहिली रेल्वे ही बोरी बंदर ते ठाणे या भागात धावली किंवा या मार्गावर धावली आणि ती 16 एप्रिल 1853 साली धावली होती.
त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे अंतर आहे ते किती किलोमीटर होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे अंतर होते 34 किलोमीटर एवढे. त्यामुळे हे अंतर लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही जी पहिली रेल्वे धावली तिच्यासाठी 3 वाफेची इंजिन होते ती ओढायला. तर या 3 वाफेची इंजिनांची नावे विचारली जातात. तर ती नावे आहेत साहिब, सिंध आणि सुलतान. तर साहेब, सिंध आणि सुलतान या 3 वाफेच्या इंजिनाच्या माध्यमातून ही पहिली रेल्वे ओढण्यात आलेली. त्यानंतर आपण आत्ताच पाहिलं की पहिली रेल्वे ही 16 एप्रिल 1853ला मुंबई म्हणजेच बोरी बंदर ते ठाणे याच्या दरम्यान धावली 34 किलोमीटरसाठी. त्यानंतर पहिली बेस्ट बस कधी धावली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ही धावली 1926ला अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या ठिकाणांच्या दरम्यान. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. ज्या प्रकारे पहिली रेल्वेवरती प्रश्न विचारले जातात त्याच प्रकारे पहिली बेस्ट बस कधी धावली असा देखील प्रश्न यावेळी विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 38. बृहन्मुंबईचे विभाजन करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 स्वतंत्र जिल्हे कोणत्या दिवशी निर्माण करण्यात आले? तर बृहन्मुंबईचे विभाजन करून त्याच्यापासून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 प्रशासकीय कारणासाठी जिल्हे तयार करण्यात आलेले आणि ते जिल्हे 1 ऑक्टोबर 1990 या दिवशी निर्माण करण्यात आले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे जिल्हे आहेत त्याच्यापैकी मुंबई शहर जे आहे याच्यामध्ये एकही तालुका नाही आहे. मात्र मुंबई उपनगर जे आहे हा जिल्हा याच्यामध्ये अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हे 3 तालुके आहेत. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. आणि या मुंबई उपनगरचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे वांद्रे पूर्व या भागात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 39. भारतातील पहिली आधुनिक यशस्वी कापड गिरणी कोठे आणि कधी सुरू झाली? तर तसं पाहिलं तर भारतातील पहिली कापड गिरणी ही 1818 साली कोलकाता या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केलेला. मात्र तो प्रयत्न कमर्शियली यशस्वी झालेला नाही आहे. त्यामुळे भारतातील पहिली आधुनिक कापड गिरण जी आहे जिचा प्रयत्न यशस्वी झाला किंवा कमर्शियली ती सक्सेसफुल झाली ती होती मुंबई या ठिकाणी 1854ला उभारलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. त्यामुळे देशातील पहिली कापड गिरणी ही मुंबई येथेच उभारली असं मानलं जातं. मग याचे संस्थापक कोण होते असा प्रश्न येऊ शकतो. तर याचे संस्थापक होते कावसजी नानाभाई दोआवरहे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. आणि या कंपनीचं नाव काय होतं? तर बॉम्बे स्पिनिंग अँड वेव्हिंग कंपनी. त्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न ते विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40. कान्हेरी लेणी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात वसलेली आहेत? तर कान्हेरी लेणी ज्याच्यामध्ये या बौद्ध धर्मीय लेण्या आहेत या लेण्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वसलेले आहेत. जे कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे बोरिवली या ठिकाणी. त्यामुळे हे ठिकाण देखील लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. तर अशा रीतीने आपण मुंबई शहर त्याच्यातील महत्त्वाची स्थळे आणि त्याच्यातील महत्त्वाचे रस्ते याच्यावरती 40 MCQs बघितलेले आहेत. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त अजून जे काही MCQ आहेत किंवा जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांचा समावेश स्पेशल ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. मुंबई शहर या स्पेशल PDF माध्यमातून. त्याचबरोबर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांची देखील माहिती असलेली PDF या ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये आपण ॲड केलेली आहे. त्याच्या माध्यमातून देखील परीक्षेसाठी अजून चांगल्या प्रकारे तयारी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असलेला 1000 प्रश्नांचा 1 लायनरचा समावेश असलेला हा आपला GSचा रिव्हिजन कोर्स आहे. त्याचा देखील फायदा तुम्हाला होऊ शकतो. फक्त 27 पानामध्ये 1000 GSच्या प्रश्नांचा समावेश असलेला कोर्स आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे असेल तर हा कोर्स तुम्हाला निश्चितच फायदा मिळवून देईल. बॉम्बे हायकोर्टच्या अधिक माहितीसाठी किंवा अभ्यासाच्या मटेरियलसाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
परीक्षेसाठी खूप कमी वेळ बाकी आहे, त्यामुळे जेवढी जास्त रिव्हिजन करता येईल तेवढी जास्त रिव्हिजन करा. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा. त्याचा फायदा तुम्हाला 100% परीक्षेमध्ये होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.